छत्रपती शिवाजी महाराज. सुंदर मराठी भाषण. आदरणीय उपस्थित मान्यवर, गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, आज आपण ज्या महान व्यक्तिमत्वाचे स्मरण करण्यासाठी एकत्र आलो आहोत ते व्यक्तिमत्व म्हणजे स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे खरे राजा, पराक्रम आणि दूरदृष्टीचे यांचे मूर्तिमंत प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज हे फक्त एक राजा नव्हते, तर ते एक विचार होते, एक प्रेरणा होते, एक प्रखर ज्वाला होते. गुलामगिरीच्या अंधारात त्यांनी स्वराज्याचा दीप प्रज्वलित केला. अन्याय, अत्याचार आणि भीतीच्या काळात त्यांनी स्वाभिमान, धैर्य आणि स्वातंत्र्याचा मंत्र दिला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी जन्मलेला हा सिंह लहानपणापासूनच पराक्रमी आणि बुद्धिमान होता. माता जिजाऊंनी त्यांना रामायण, महाभारताच्या कथा सांगून शौर्य, धर्म आणि न्याय यांचे संस्कार दिले. दादाजी कोंडदेवांनी त्यांना युद्धकलेचे आणि राज्यकारभाराचे धडे दिले. या संस्कारातून घडला स्वराज्याचा शिल्पकार. मित्रांनो, त्या काळात हिंदवी स्वराज्य ही कल्पना करणेही धाडसाचे होते, पण शिवरायांनी स्वप्न पाहिले रयतेचे स्वराज्य, आणि हे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले. तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. एकामागून एक किल्ले जिंकत त्यांनी सामर्थ्य वाढवले. पण हे सामर्थ्य केवळ तलवारीचे नव्हते, ते होते बुद्धीचे, नीतीचे आणि लोकांच्या प्रेमाचे. अफझल खानासोबतची भेट ही शिवरायांच्या धैर्याची आणि चातुर्याची जिवंत साक्ष आहे. संकट कितीही मोठे असो, मनोधैर्य खचू न देता योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे त्यांनी दाखवून दिले. शाहिस्तेखानावरचा लाल महालातील हल्ला असो किंवा आग्र्याहून केलेली सुटका, प्रत्येक प्रसंगात शिवाजी महाराजांनी शत्रूला चकवले आणि जगाला आपली किमया दाखवली. पण मित्रांनो, शिवाजी महाराजांचा खरा महानपणा त्यांच्या युद्धकौशल्यातच नव्हता, तो होता त्यांच्या प्रशासनात. त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले, न्यायव्यवस्था काटेकोर केली, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला नाही, महिलांचा सन्मान राखला, शत्रूच्या स्त्रियांनाही आई बहिणीचा मान दिला. हा खरा संस्कारांचा राजा. ते म्हणाले होते, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हा केवळ शब्द नव्हता, ती होती ज्वाला, आणि ती ज्वाला आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात प्रज्वलित आहे. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी समुद्राकडेही दुर्लक्ष केले नाही. त्यांनी आरमार उभे केले, सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्याशी दोन हात केले. त्यांनी सिद्ध केले की स्वराज्य केवळ जमिनीवर नव्हे तर समुद्रावरही असावे लागते. ही दूरदृष्टीच त्यांना महान बनवते. 1674 साली रायगडावर त्यांचा भव्य राज्याभिषेक झाला. तो केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, तो होता स्वाभिमानाचा विजय. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीनंतर हिंदवी स्वराज्याचा सिंहासनावर झालेला तो सोहळा म्हणजे स्वातंत्र्याचा उत्सव होता. शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला काय शिकवते? ते शिकवते, भीतीवर मात करा, अन्यायाविरुद्ध उभे राहा, स्वाभिमान जपा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. आज आपण आधुनिक युगात जगतो. हातात मोबाईल आहे, इंटरनेट आहे, शिक्षणाच्या संधी आहेत. पण जर आपल्या मनात ध्येय नसेल तर हे सर्व व्यर्थ आहे. शिवाजी महाराजांनी साधनांची कमतरता असतानाही स्वराज्य घडवले. मग आपण तर सर्व सुविधा असूनही आपले स्वप्न का पूर्ण करू शकत नाही? आज गरज आहे ती शिवरायांच्या विचारांची. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी शिवरायांची नीती हवी. स्त्री सुरक्षेसाठी शिवरायांचा आदर्श हवा.
देशप्रेमासाठी शिवरायांची ज्वाला हवी. स्वराज्याची शपथ घेऊया उराशी, स्वराज्याची शपथ घेऊया उराशी, कर्तृत्वाची तलवार धरूया हाताशी, कर्तृत्वाची तलवार धरूया हाताशी. शिवबांच्या विचारांनी उजळू दे जीवन, शिवबांच्या विचारांनी उजळू दे जीवन, भारतभूमी होऊ दे पुन्हा पावन, भारतभूमी होऊ दे पुन्हा पावन. मित्रांनो, शिवाजी महाराज हे फक्त इतिहासातील एक धडा नाहीत, ते आहेत आपल्या रक्तातील अभिमान. त्यांच्या कर्तृत्वाची गाथा आपण फक्त ऐकायची नाही, तर ती जगायची आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकतरी किल्ला जिंकायचा आहे. तो किल्ला म्हणजे आपल्या भीतीचा, आळशीपणाचा आणि न्यूनगंडांचा. शेवटी एवढेच म्हणेन, नाही झुकणार अन्यायापुढे, नाही झुकणार अन्यायापुढे, नाही थांबणार संकटांपुढे, नाही थांबणार संकटांपुढे. शिवरायांच्या शिकवणीवर चालत, शिवरायांच्या शिकवणीवर चालत, घडूया नवे स्वराज्य पुढे, घडूया नवे स्वराज्य पुढे. जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद.